नीट एक्झाम स्कॅन्डल या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासन ATS, शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि CBI तपास कुणी करायचा आणि काय करायचा यामध्ये आज तागायत वाद चालू. ATSनी पहिल्या सुरू केलं 2 दिवस, पुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशननी कोर्टासमोर यांना हजर करून त्यांची चौकशी केली आणि त्यांना सोडून दिलं. परंतु त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशननी ताब्यात घेतलं आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशननी ताब्यात घेऊन कोर्टात हजर करून पोलीस कस्टडी घेतली आणि इन्व्हेस्टिगेशन केलं. आणि त्याच्यानंतर आता CBI आली आणि CBI म्हणते की हे फक्त मीडिया ट्रायल होतं आहे. CBI आली आणि CBI सांगते की आमच्या ताब्यामध्ये द्या. आता कोर्टासमोर आम्ही सांगितलं की आम्ही नीट एक्झामिनेशन घेणारी जी संस्था आहे त्याचा मी कुठलाही सदस्य नाही, मी त्याचा मॉडरेटर नाही आहे, पेपर मॉडरेट केला नाही, मी मार्कशीट तयार करत नाही, मी त्या संस्थेमध्ये कुठेही काम करत नाही. मी जिल्हा परिषद शिक्षण संस्थेमध्ये असलेला साधा शिक्षक आहे आणि त्यामुळं माझ्या मोबाईलमध्ये काय सापडलं आणि मी कुणाशी बोललो हे आजही अंधारामध्ये भुई थोपडत आहेत हे लोक. त्यांना काहीच आमच्याकडनं मिळालं नाही. माझे मोबाईल जप्त झालेले आहेत, माझं कार्यालयातील कपाट जप्त झालेलं आहे, माझे बँक अकाउंट जप्त झालेले आहेत आणि त्यामुळं आणि माझ्याकडं 7 दिवसामध्ये पोलिसनी जी चौकशी केली आहे ते सर्व चौकशीचे कागदपत्र CBIकडे द्यावे. माझ्या फिजिकल कस्टडीची आज गरज नाही आणि त्यामुळे ते देऊ नये असं आम्ही कोर्टासमोर सबमिशन केलं आहे. CBIने सांगितलं की आजच आम्ही कालच हे आरोपी ताब्यात घेतलेत आणि आम्हाला फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. गुन्हा सिरियस आहे, देशपातळीवर होतं आहे आणि सगळ्या देशपातळीवर याची चर्चा होते आहे, त्यामुळं आमच्या ताब्यामध्ये द्यावं. देश पातळीवर चर्चा होते आहे, संसदेमध्ये विषय घेतला जातो, विधानसभेमध्ये घेतला जातो, म्हणून कुणी आरोपीला कस्टडी देता येत नाही. त्याचा त्या गुन्ह्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे, काय हात आहे हे पाहिल्याशिवाय कस्टडी देता येत नाही असं कोर्टासमोर आम्ही सबमिशन केलेलं आहे. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन आपला निकाल राखीव ठेवलेला आहे. ते आत्ता थोड्या वेळात देतील किंवा सकाळी देतील. त्या कोर्टाच्या आदेशाला अधीन राहून आम्ही पुढली कारवाई करू. न्याय मोबाईलमध्ये जे 12 हॉल तिकीट सापडलेले आहे, माझ्या मोबाईल माझ्याकडे सापडले, हॉल तिकीट सापडले, मग ते गैरकारासाठीच होते असं असू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आज सांगितलं, जर एखादा व्यक्ती पात्र नसताना पैसे देऊन हॉल तिकीट देऊन मार्ग वाढवा म्हणत असेल तर त्यालाही आरोपी केलं पाहिजे. ते का केलं नाही? ज्या लोकांनी आपली पात्रता नसताना पैसे देऊन यांनी मागितले का त्यांनी दिले, यापेक्षाही पैसे देऊन जर कोणी मार्क वाढवत असेल तर त्यालाही आरोपी केलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत.